झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा कुटीर रुग्णालयात डॉक्टरांच्या गैरहजेरीत नर्सकडून महिलेची प्रसूती केल्यानं बाळ दगावल्याचं प्रकरण झी मीडियानं दिवसभर दाखवल्यानंतर आरोग्य विभागाने याची दखल घेतली आहे। नाशिकच्या आरोग्य संचालकांनी अस्थायी डॉक्टरांच्या सेवा समाप्तीला आदेश दिलाय, तर तसंच स्थायी डॉक्टरांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश आरोग्य विभागानं दिला आहे। जळगावातल्या नर्सकडून प्रसूती प्रकरणी राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। नाशिक विभागीय आरोग्य संचालकांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला आहे। पारोळा रुग्णालयात डॉक्टरांच्या गैरहजेरीत नर्सनं बाळंतिणीची प्रसूती केल्यानं नवजात बाळाचा मृत्यू झाला होता। झी मीडियानं ही बातमी दाखवल्यानंतर आता चौकशीची चक्र वेगानं फिरली आहे। पारोळ्यातील कुटीर रुग्णालयात 3 डॉक्टर आहेत, मात्र रुग्णांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही। या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतिणीच्या नवजात बाळाचा मृत्यू झालाय। या डॉक्टरांची जळगावात ठिकठिकाणी खासगी प्रॅक्टिस सुरू आहे। इतकंच नाही तर त्यांनी स्वतःच्या नावानं क्लिनिकही थाटलेत। पारोळ्यातील या गंभीर प्रकाराबद्दल विचारला असता संबंधित डॉक्टरकडून बेजबाबदार उत्तर मिळालं। मी दाराचा डॉक्टर, मला प्रकृती असं असते, मी जाऊ शकत नाही। सकाळी मी ओपीडी बोलवलं, त्यांनी गर्दी होती, मी तिथे ओपीडी काढली, आता नाही बघा। या घटनेनंतर सरकारी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबाबत स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। डॉक्टर हजर झाले नसल्यामुळे डिलिव्हरी होताना मुलगा वारला आणि तिला त्या तशाच परिस्थितीमध्ये यांनी तिला धुळ्याला हॉस्पिटलला पाठवून दिलं। तिचं काहीच पाहिलं नाही। बोलताना त्या बोलण्याची पद्धत कशी असते त्याच्याने, तर तुम्हाला हे बाळ घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, नाही घेऊन जा, कुत्रा मांजराने खाल्लं तर आम्ही जिम्मेदार नाही त्याला। डॉक्टरने हलगर्जीपणा केला म्हणून माझ्या वहिनीचं बाळ गेलं। सरकारी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे लोकांचा जीव जातोय। या सगळ्याची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्वरित कारवाई करणं अपेक्षित असताना आरोग्य यंत्रणा मात्र ढिम्म आहे। मात्र झी मीडियाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागा झालंय। पारोळ्यातील घटनेच्या चौकशीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या 4 सदस्यीय डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे। चौकशीत संबंधित डॉक्टर्स दोषी आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमांतर्गत तसंच फौजदारी स्वरूपाचीही कारवाई होऊ शकते। 4 लोकांची आमची कमिटी फॉर्म करण्यात आलेली आहे। त्यानुसार आम्ही काल भेट दिली। भेट दिल्यावर तिथे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी त्यांचे जबाब घेण्यात आले। 8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर जन्माला येणारं बाळ सरकारी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे दगावलंय। सरकार दरबारी पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, हेच आता पाहायचं। विकास बदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।